नमस्कार. रोबोची विश्रांती. काळ सन 2026. स्थळ ठाणे. मिजोबा आणि नमोत्री एका खोलीत खिदळत बसले होते. समोर टी व्ही सुरू होता. तो बाहेरून वीणाचा आवाज आलाच. मिलिंद, नमोत्री, आहात कुठे दोघे? वीणा इथे येते बघून मिलिंदने घाईघाईने टी व्ही बंद केला आणि दोघेही पुस्तक डोळ्यासमोर घेऊन बसले. मला सगळी नाटकं कळतात. टी व्हीचा आवाज येत होता बाहेर. ते जाऊ दे. अमे आणि कॅश आज दिवसभर बाहेर आहेत. माझी पर्यावरणाची मीटिंग आहे, तिकडे मी चालले. तुम्ही दोघे जेवून घ्या. शेजारच्या खोलीत आलापिनी झोपली आहे. सोफिया आहे तिला बघायला. पण मध्येच एक चक्कर टाका तिकडे. नमे, तू आता चांगली 8 वर्षांची आहेस, ताई झाली आहेस. लक्ष दे जरा धाकट्या बहिणीकडे. आणि मिलिंद, तू अजिबात फिरकू नकोस तिकडे. 4 महिन्याच्या बाळाला केमिस्ट्री शिकवत बसशील. सोफिया आहे आलापिनीजवळ, ती बघेल. ज्ञानामृत पाजून वीणा गेली. तासाभराने मिजोबाने नमोत्रीला पिटाळलं. जाग बघून ये, आलापिनी आणि सोफिया काय करतात ते. नमोत्री गेली आणि गेल्या पावली परत आली. मिजोबा, सोफिया आज काहीतरी विचित्र वागते. आलापिनीला ती दोन्ही हातांनी उचलून खेळवत होती आणि मध्येच पाळण्यात ठेवलं आणि मला म्हणे, हात दुखायला लागले माझे. आता रोबोचे हात कसे दुखतील? स्ट्रेंज. मिजोबाई हे ऐकून विचारात पडला. सोफिया म्हणजे त्यांच्या घरची रोबो. ही ह्युमनाईड यंत्रमानव 10 वर्षांपूर्वी मिलिंदने आणली. मध्ये तिचं व्हर्जन अपग्रेडसुद्धा केलं एकदा. आता ती घरचीच झाली होती. नमोत्रीच्या जन्माआधीपासून सोफिया घरी होती, त्यामुळे नमोत्री तिला सोफिया आजीच म्हणे. पण होती ती रोबोच. नमे, आलापिनी झोपली असेल तर सोफियाला सांग मी बोलावतोय म्हणून. पुढच्या 2 मिनिटात सोफिया हजर झाली. मंद निळा स्कर्ट, त्यावर फुलाफुलांचा शर्ट, बाकी सगळं रूप एखाद्या लावण्यवतीचंच. नवख्या माणसाला कळायचंही नाही की ही रोबो आहे म्हणून. मिलिंदने इशारा करायच्या आधीच सोफिया समोरच्या सोफ्यावर बसली. बसताना एक उसासा टाकत तिने बसल्या बसल्या आपले हात चेपायला सुरुवात केली. मिलिंदने तिला विचारलं, सोफिया, काय ऐकतोय मी हे? तुझे हात दुखत आहेत? हो ना रे, 60 झाली आता माझी. गुडघे गेले काही महिने दुखतातच आहेत आणि आता आलापिनीला घेऊन घेऊन हातही दुखायला लागले माझे. सोफिया, ट्राय टू अंडरस्टँड. तू एक रोबो आहेस. माणसासारखे तुझे हातपाय कसे दुखतील? निव्वळ माझे वीणाचे संवाद बोलणं ऐकून तू तशी बोलते आहेस. यू आर अ रोबो, कळलं? मिलिंद जरा उच्च स्वरात बोलला. सोफियाच्या डोळ्यात पाणी आलं. गहिवरल्या स्वरात ती म्हणाली, अरे पण मी नुसती यांत्रिक यंत्रमानव नाही, मी ह्युमनॉइड आहे ना. माझ्या प्रोग्रॅममध्ये भावनांचं रोपणही अंतर्भूत आहे. म्हणून तर मला आलापिनीच्या सगळ्या भावना कळतात. ती का रडते ते मला तसंच कळतं जसं तुम्हाला कळतं. हे रडणं भूक लागली म्हणून, हे रडणं फक्त उचलून घ्या म्हणून, असं सगळं. निव्वळ डेटा ॲनालिसिस नाही करत मी. आता भावना काही फक्त ठराविक नाही ना रुजत. सुख, दुःख, मत्सर, हेवा, करुणा, प्रेम सगळ्या भावना जाणवतात मला. तुम्ही माणसं मात्र खरे यंत्रमानवागत झाले आहात. आम्हालाही भावना आहेत असं तुमच्या मनाला शिवतच नाही. मिलिंद आणि नमोत्री हे सगळं विस्फारल्या नेत्रांनी ऐकत होते. शेवटी नमोत्री मिजोबाच्या कानात हळूच म्हणाली, मिजोबा, मी एक सजेस्ट करू का? तू ना सोफिया आजीला हक कर. मग बघ ती रडायची थांबेल. मला पण आई ओरडली की तू हक केलं की बरं वाटतं. तसंच. मिलिंद आपल्या दाढीवरून हात फिरवत उठून सोफियाजवळ गेला. तिच्या खांद्याला हळूच थोपटला आणि म्हणाला, सोफिया, सॉरी. तुलाही भावना आहेत हे माझ्या लक्षातच नाही आलं. तुझे हात दुखले की सांग. आम्ही कोणी असू ते बघू आलापिनीला. आणि हो, गुडघ्याला लावायला हवं तर ते वेदनाशामक तेल घे. सोफिया खळखळून हसली आणि म्हणाली, अरे मला शारीरिक वेदना नाही होत. तेल कुठे लावणार, डोंबल. मनाच्या वेदना भावना समजून घेतल्या की झालं. तेवढ्यात शेजारच्या खोलीतून आलापिनीने एक आलाप घेतला. तशी सोफिया लगबगीने तिकडे पळाली. मिजो, असाच एक यंत्रभावना दिवस 2026. आजचा बोनस बाबूजींचं जुनं प्रसिद्ध गाणं आहे. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. गात आहेत डॉक्टर आनंद नांदे. डॉक्टर आनंदनी गाणं कधीच दिलं, पण अधिक मास लेख सुरू होते, त्यात खंड पाडला नाही. त्यामुळे आजपासून सुरुवात.
मालकंस रागावर आधारित गाणं आपल्या भरदार आणि स्वरशुद्ध आवाजात सादर करतायत डॉक्टर आनंद. श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती. नमस्कार.